भिवंडी तालुक्यातील लोणार गावचे शिवसेना नेते इंद्रपाल तरे तसेच तरे कुटुंबियांच्या घरी मागी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते। यावेळी संपूर्ण तरे परिवाराकडून गणपती बाप्पाची पूजा आरती करण्यात आली। या प्रसंगी लोणार गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। आज खरोखर 2026 या नवीन वर्षाच्या पदार्पणात मला वाटतं 21 तारखेला मागी बाप्पांचं आगमन झालं आणि काल मला वाटतं 22 तारखेला त्यांचं पूजन वगैरे होऊन आज 23 तारीख खरोखर गणेश उत्सव हा सण लोकमान्य टिळकांनी साजरा केला। आता सांगताना अतिशय आनंद वाटतोय की लोकमान्य टिळकांची जी भावना होती की त्यांनी गणेश उत्सव असेल किंवा शिवजयंती हे असे कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये साजरे करण्याचा एक निर्धार केला। त्याच्या पाठीमागे त्यांचं असं कारण होतं की लोकांनी एकत्र यावं, लोकांच्यामध्ये विचार विनिमय व्हावा आणि त्याच्यातून एक स्वातंत्र्याची ज्योत पेटावी यासाठी त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी हे गणेश उत्सव असेल किंवा शिवजयंतीसारखे कार्यक्रम राबवण्याचं काम केलं ना। खरोखर आज या ठिकाणी माझ्या घरी बाप्पांचं आगमन झालं, परंतु 5 वर्षे सतत आम्ही बाप्पांचं आपल्याकडं आगमन होत असतं आणि ज्यावेळी बाप्पांचं आगमन होतो त्यावेळेला घरामध्ये अतिशय आनंदित वातावरण निर्माण होतो, पावित्र्य निर्माण होते आणि त्याच्यातून येणारी आपली जी नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील, मित्रमंडळी असेल आणि त्यांच्याशी आपला हितगुज होऊन विचारपूस होऊन विचार विनिमय होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं। आणि असंच हे वातावरण मी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की यापुढे येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये सुद्धा आपलं आगमन व्हावं, अशा पद्धतीचं वातावरण आमच्या घरामध्ये निर्माण व्हावं, अशा लोकांची पावलं आमच्या घरामध्ये लागावीत किंवा लोकांचे चरण माझ्या घरामध्ये लागावेत अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो। खरोखर हा सण आपल्यासाठी हिंदू धर्मामध्ये फार मोठा सण मानला जातो। गणेश उत्सव हा मला वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आपण गणपतीचं आगमन होत असतो आणि मागे गणेश उत्सव असे 2 टप्प्यामध्ये बाप्पांचं आगमन होत असतं आणि हा सण आपल्यासाठी खूप हिंदू धर्मामध्ये मोठा मानला जातो। अशा प्रकारे या नवीन वर्षामध्ये बाप्पा चरणी मी प्रार्थना करतो की बाप्पा ही विद्येची दैवत आहे व संकट दूर करणारे दैवत आहे, म्हणून येणाऱ्या कालामध्ये ज्या काही आपल्या राज्यावर संकट असतील किंवा लोकांवर असलेले संकट बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की ते दूर व्हावेत, प्रत्येकाला धन संपदा आरोग्य लाभावं ही बाप्पा चरणी प्रार्थना करतो। माझे 2 शब्द संपवितो। गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे आणि साहेबांकडे येण्याचा जे योग आहे हे प्रत्येक कार्यक्रमात मी येतच असतो, कारण या ठिकाणी मी 12 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे। शिक्षक पेशात असताना साहेबांचं मोलाचं योगदान एक शिक्षक म्हणून शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गावासाठी योगदान होतं। त्याच्यामुळे साहेबांचं आणि माझे संबंध हे अबाधित राहिलेले आहेत। गणपती बाप्पा जेव्हापासून या ठिकाणी विराजमान झालेले आहेत तेव्हापासून तर आजतागायत साहेबांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची नांदी आलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांची संख्या वाढती आहे पण कमी होत नाही। त्याच्यामध्ये बाप्पांचं आशीर्वाद घेण्यासाठी आणि साहेबांचं जे काही कार्य आहे त्या कार्याची शोभा म्हणून या ठिकाणी प्रत्येकजण येत असतो। माघी गणेशोत्सव जेव्हापासून आपल्याकडे सुरू झालेला आहे तेव्हापासून फार कमी प्रमाणात लोकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत होते,
ज्यांचे नवसाचे गणपती असतील ते नवसाचे गणपती विराजमान व्हायचे. आणि साहेबांचंसुद्धा नवसाचाच प्रकार असेल. उलट मी साहेबांना आज हे सांगते की साहेबांनी आतापर्यंत सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्रात स्वतःचं नाव खूप मोठ्या आदराने कमवलेलं आहे. ज्यांना कुठलीही गरज असेल अशा ठिकाणी साहेब न सांगताना त्या ठिकाणी पोचलेले आहेत, हे आम्ही डोळ्याकडे बघितलेलं आहे. साहेबांचं कार्य सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल एवढं कार्य हे मी जे पाहिलेलं आहे हे सांगू शकतो. त्यांची सामाजिक बांधिलकी जी आहे ती सामाजिक बांधिलकी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं संबंध आहेत लोकांशी, त्या संबंधांमधून त्यांनी खूप लोक एकत्र जोडलेले देखील आहेत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू कशाला केलं? हेच करण्यासाठी की लोक एकत्र आली पाहिजे, मंडळं एकत्र आली पाहिजे, विचारविनिमय झालं पाहिजे आणि त्याच्यातून समाजोपयोगी कार्य काहीतरी घडत गेली पाहिजे. आणि ते कार्य साहेबांच्या माध्यमातून चालू आहे हे आम्ही बघितलेलं जे आहे ते सांगतो. गणपती बाप्पा घरी आले, विराजमान झाले की एक उल्हासाचं वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये जे काय लोक दर्शनाला येतात, भाविक दर्शनाला येतात, त्यांच्याशी हितगुज होतात. गप्पाटप्पांच्या माध्यमातून त्यांच्या सुखदुःखांच्या गोष्टी कळतात. आणि ज्या ठिकाणी साहेबांना वाटतं की ह्या लोकांना आपली गरज आहे त्या ठिकाणी साहेब न सांगताना त्या ठिकाणी पोचतात. कारण गणपती बाप्पांचा त्यांना आशीर्वाद आहेच. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या मनातील इच्छा सगळ्या पूर्ण व्हाव्यात ही गणपती बाप्पांना मी स्वतः विनंती करतो आहे की साहेबांनी सगळ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. आता साहेबांसाठी करण्याची वेळ आलेली आहे. इंद्रपाल तरे हे एक नाव आहे. हे नाव या भिवंडी तालुक्यामध्ये जे पण नेते आहेत ते नेत्यांमध्ये अग्रेसर असं नाव आहे. त्यांची पर्सनॅलिटी आहे. या पर्सनॅलिटीवरूनच त्यांना कितीतरी वर्षापासून लोक ओळखतात. आणि जसे ते दिसत आहेत तसे आतूनही तसेच आहेत. मला माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल आता की माणूस प्रसन्न जेवढा दिसतो ना, लोकांची कामं करताना सुद्धा तेवढंच प्रसन्न आनंदाने ते करत असतात. आणि म्हणून आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे, कधीही मागे वळून बघितलेलं नाही. गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेच. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये चांगल्या मताधिक्याने साहेब निवडून येतील ही आशा या ठिकाणी बाळगतो. आणि पण गणपती बाप्पांना एक निवेदन ठेवतो की बाप्पा तुमच्या आशीर्वादाने साहेबांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील.